विश्वा, अरे नको एवढा कॉन्शियस होस. नाहीये या घरात सीसीटीव्ही. आणि जरी असले ना, बघू देत ना त्या जयंतला. नाही, त्यालाही कळू दे ना खरी मैत्री कशी असते ते. जर का त्याच्या आयुष्यात कोणी मित्रमैत्रीण नाहीयेत, यात आपली काहीच चूक नाहीये. किती दिवस आपण त्याला असं घाबरून जगायचं. मी एक सांगू का, जरी जयंत आता या क्षणी घरी आला ना, तरीही मी त्याच्या समोर न घाबरता तुझा हात हातात घ्यायला तयार आहे. ओके, सो नको घाबरूस. छे, तुला असं कॉन्फिडेंट बघून खूप भारी वाटतंय. आय एम सो 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 प्राऊड ऑफ यू. माझी तडफदार, कोणालाही न घाबरणारी, प्रत्येक आरेला कार्य करणारी मैत्रीण आज फायनली मला परत मिळाली आहे. हो. आणि विश्वा, तुला आठवतं कॉलेजमध्ये असताना आपल्या समोर उगाच कोणी माच केला की आपण कशी त्याची सुट्टी करायचो. हो. आठवतंय ना तुला? एक्झॅक्टली तसाच धडा शिकवायचा आहे मला त्या जयंतला. ए बाय द वे, मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आणल्यास ना तू? कम ऑन जानू, तू सांगितलेल्या गोष्टी मी आणणार नाही असं होणार आहे का? तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट इथे आहे. ग्रेट. आता जयंत घरी आल्यावर मज्जा येणार आहे. अगं पण तोपर्यंत आपण काय करायचं? गप्पा मारायच्या, मस्त कॉफी प्यायची, आणि जर का वाटलंस तर थोडंसं काम पण करू. अदरवाईज आपल्याला जे वाटेल ना ते करू. आज आपल्याला इथे कुणीही अडवू शकणार नाहीये. ओके ओके. खरंच आता मला कुणीही अडवू शकत नाही. आणि अडवण्याचा प्रयत्न तरी करा, मग बघा मी काय करते ते. अगं बाई, पद्माचा फोन. पद्मा, काय ग, कशी आहेस? किती दिवसांनी आठवण आली तुला माझी? महिन्यांनी. अगं हो बाई हो. अगं आठवण येतेच ग, पण कामाच्या घाई गडबडीत राहून जातं बघ. हो ना. हा हो, घरी सगळे ठीक. अगं बाई, तुझ्यापर्यंत पण बातमी आली का पेटंटची? हो ना ग, काय सांगू. हे आणि आपला वरद, वीणाचा मुलगा, दोघांनी मिळून केलं. हो अगं, पेटंट तर मिळालंच. आता ना छोटीशी अशी फॅक्टरीचं ते युनिट असतं ना, ते सुरू केलंय. हो अगं, इतक्या वर्षांनी यांना कामाची नवीन दिशा सापडली बघ. खुश आहेत ते पण. अगं, व्यंकीचं ना छान चाललंय बघ. हो ना ग, तुला माहिती आहे ना, तो देवळाजवळच्या एका फुलांच्या स्टॉलवर नोकरी करायचा. अगं आता छोटंसं स्वतःचं दुकान घातलंय त्यांनी फुलांचं. तो आणि त्याची बायको, हो दोघं मिळून करतात. हो. आणि ऐक, सगळ्यात महत्वाची बातमी माझ्याबद्दल. आपण जेव्हा भेटलो तेव्हा फक्त गृहिणी होते मी. आता फक्त गृहिणी नाही बरं का, गृहलक्ष्मी नावाचा व्यवसाय सुरू केलाय मी. उद्योजिका आहे आता तुझी मैत्रीण. हो तर अगं, ते ऑनलाईन ॲप वगैरे आहे ना आमचं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची पिठं, लोणची, चटण्या, कुरड्या सगळं मिळतं. हो, मागव की तू पण. बरं बरं. हो हो अगं, हो कर नंतर. बरं बरं, ठेवते. अरे वेंधळीचे पद्मा, एवढं स्वतःहून फोन केला, घरातली सगळी चौकशी केली, पण काय कामासाठी फोन केला होता ते सांगितलंच नाही तिने. मला हो झालंय. पद्मावती मॅडमने लेटर पाठवले. पद्मावती मॅडम म्हणजे आईंच्या मैत्रीण? काय पत्र आहे त्यांचं? कसलं पत्र? वीणा. हा हाय. अगं मी काय म्हणते, कोणाचा फोन आला तो माहिती आता? पद्मा. अगं माझी मैत्रीण, अगं जिने घर विकत घेतलं, हा तिचा फोन आला. बरं, फोन आला, अवांतर खूप गप्पा मारल्या, पण नक्की कशासाठी फोन केला होता हे सांगितलंच नाही तिने. वेंधळीच आहे. आता आठवलं की पुन्हा फोन करेल बघ. बघ
तिला वेंधळी म्हणते आणि मी नक्की कशासाठी आले होते ते राहिलंच. अगं आता दारावर कुठेतरी आलं होतं ना. ते ना कोणीतरी रस्ता चुकलं होतं तर ते विचारायला आले होते. अच्छा बरं हे बघ, मी उडदाचं पीठ तयार करते. लाडू वळायचे ऑर्डर आहे, आठवतंय ना. हो हो चल चल पटपट. आलेच हा. मी. जानू आय एम होम. काय झालं जानू? एव्हरीथिंग ओके? हा प्रश्न खरं तर मी तुम्हाला विचारायला हवा जयंत सर. काय आहे सगळं? काय म्हणजे जानू, हा प्रश्न तू मला का विचारतेस? मी या पार्सल्स बद्दल विचारतेय तुम्हाला. एकाच दिवशी ही एवढी पार्सल्स का मागवलीत तुम्ही? आय डोंट नो जानू, मी यातलं एकही पार्सल मागवलं नाहीये. खोटं बोलू नका जयंत सर. एकीकडे तुम्हीच मला ही परमिशन दिलीत की मी आणि विश्वा घरी बसून निवांत काम करू शकतो, आणि दुसरीकडे ही एवढी पार्सल्स मागवलीत. दर अर्ध्या तासांनी पार्सल्स येत होते आणि मी डिलिव्हरी रिसीव्ह करत होते. का केलं तुम्ही असं? खरं खरं सांगा. मुद्दाम केलं नाही? नाही, तुम्हाला हे चेक करायचं होतं ना की मी आणि विश्वा नक्की घरी बसून कामच करतोय की नाही ते. नाही, मला असं वाटतंय तुम्हाला मला आणि विश्वाला ना सलग बोलूच द्यायचं नव्हतं, म्हणून दर अर्ध्या तासांनी ही पार्सल्स पाठवून तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करायची सोय केलीत. बरोबर ना? नाही जानू जानू जानू, मी खरंच असं काही केलं नाहीये. ट्रस्ट मी जानू, ट्रस्ट मी. मी यातली एकही गोष्ट ऑर्डर केली नाहीये. सिरियसली जानू, तुला माहिती आहे जानू, मला आज दिवसभर सारखं असं वाटत होतं की मी तुला कॉल करावं, तुझा आवाज ऐकावा, पण मी नाही केला ना जानू. कारण का, मला तुला दिलेलं वचन तोडायचं नव्हतं जानू. मला हे प्रूव्ह करून दाखवायचं होतं तुला की माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि तुझ्या मनासारखं तू वागण्यासाठी तुला हवा तेवढा फ्रीडम आहे. ओके, म्हणजे तुम्हाला आता असं म्हणायचंय की ही सगळी पार्सल्स मी ऑर्डर केली आहेत आणि आता मी मुद्दाम खोटं बोलते, असंच ना? एक मिनिट, इकडे बघा. काय नाव लिहिलंय याच्यावर? जयंत कानेटकर. पत्ता कुणाचा आहे? आपला. एक मिनिट, हे दुसरं पार्सल. काय नाव लिहिलंय? जयंत कानेटकर. पत्ता कुणाचा आहे? आपला. जयंत सर, जर का ही सगळी पार्सल्स तुम्ही ऑर्डर केली नाहीयेत, मग ही कशी आली आपल्या घरी? आय डोंट नो जानू, काहीतरी कन्फ्युजन झालंय. आय एम शुअर काहीतरी कन्फ्युजन झालंय जानू. मी यातलं काहीच ऑर्डर केलं नव्हतं. ट्रस्ट मी. म्हणजे यात नक्की काय आहे? मला काय माहित. तुमची पार्सल्स आहेत ना, आणि दुसऱ्यांची पार्सल्स मी उघडून नाही बघत. तेवढी प्रिव्हसी जपते मी. तुमची पार्सल्स आहेत, तुम्ही उघडून बघा. आणि नवऱ्याला त्याची स्पेस मिळावी हे बायको म्हणून कळतं. हा मला. कम ऑन जानू, हे बघ, असं काहीच नाहीये माझ्या आयुष्यात जे तुला माहित नाहीये. हा, आपण एक काम करू ना, आपण हे उघडून बघू. लेट्स चेक. अरे बापरे, एवढा मोठा सुरा का मागवलाय जयंत सर तुम्ही? तुमच्या मनात नक्की काय आहे? आणि किचन मध्ये एवढ्या सुऱ्या असताना तुम्ही हा सुरा का मागवलाय? एक मिनिट, हा किचन नाईफ वाटत नाहीये. असं वाटतंय एखाद्या क्रिमिनलने मर्डर करण्यासाठी हा सुरा मागवलाय. जयंत सर, हा सुरा. जानू, यू क्रेझी अबाउट मी अशा गोष्टी का मागेन? बघ, किती विचित्र गोष्टी आहेत.